पश्चिम आशियात इराण अमेरिका युद्ध धुमसत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागलेत. रुपया घसरतोय, परकीय चलनाचा साठा कमी होतोय आणि कच्च्या तेलाचे भाव 90 ते $100 प्रति बॅरलवर पोहोचले. आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेत सोनं खरेदी टाळा, पेट्रोल डिझेल जपून वापरा, परदेश प्रवास पुढे ढकला आणि वर्क फ्रॉम होम स्वीकारा अशा पद्धतीचे तब्बल 9 आव्हानं देशवासियांना केली आहेत. परिणामी मोदींच्या याच आव्हानांवर देशभरात राजकीय वादळ उठलंय. शरद पवार आणि राज ठाकरे यांनी तर थेट पत्र लिहून सरकारला धारेवर धरलंय, तर राहुल गांधींनी हे अपयशाचा पुरावा म्हटलाय आणि यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर थेट पलटवारही केलाय. आता मोदींनी आव्हान केल्यानंतर हे नेते नेमकं काय काय म्हणालेत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर जसं की आपल्याला माहिती आहे, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याला 70 दिवस उलटल्यानंतर आणि 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर त्या युद्धामुळे देशावर आलेल्या संकटाची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हैदराबाद या ठिकाणी झाली आणि त्यांनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदी म्हणालेत की लग्नात 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, गरज नसेल तर परदेश प्रवास टाळा, त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक वापरा, कारपूल करा, त्याचबरोबर शेतीत रासायनिक खतांचा वापर 50% कमी करण्याचं आणि सौर ऊर्जेवर चालणारे सिंचन पंप वापरण्याचं आणि मेड इन इंडिया उत्पादनांना प्राधान्य देण्याचंही आवाहन त्यांनी या भाषणादरम्यान केलंय. दरम्यान फेब्रुवारीपासून फॉरेन एक्सचेंज मध्ये किमान 40 अब्ज डॉलर्सची घट झाली असून पेट्रोल पंपावर पुन्हा रांगा दिसतायत आणि रुपयाची घसरण सुरूच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींकडे एक मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये असं लिहिलंय की या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी आणि राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं हे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय. पवार यांनी पुढे असंही सुचवलंय की पंतप्रधानांनी देशातील जाणकार अर्थतज्ञ, उद्योग जगताचे प्रतिनिधी आणि संबंधित तज्ञांशी तातडीनं बैठक घेऊन जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, त्याचबरोबर भविष्यातील धोरणे व्यापक चर्चेनंतरच ठरवली जावीत अशी त्यांची भूमिका आहे. परंतु दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पंतप्रधानांना थेट पत्र लिहून अनेक प्रश्न विचारले. पत्रात असं लिहिलंय की स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत, त्याचं काय करणार आहे तुम्ही? चुका तुमच्या आणि त्यांचा भुर्दंड जनतेला का, असा थेट सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारलाय. पुढे राज ठाकरेंनी इतिहासाचा दाखला देत सांगितलंय की यापूर्वी क्रूड ऑइलचे भाव 90 ते $100 गेले होते 2008 मध्ये. पुढे अरब स्प्रिंगच्या वेळी 2011 ते 2012 आणि 2022 ते 2023 मध्ये ओपेकने उत्पादन कमी केल्यावर, पण त्यावेळी मनमोहन सिंग किंवा स्वतः मोदींनाही जनतेला असं आवाहन केलं नव्हतं. मग आत्ताच का? बरं, एवढाच नाही तर राज ठाकरेंनी रेवडी संस्कृतीचा मुद्दाही उपस्थित केला. ज्या रेवड्या संस्कृतींची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या वाटून महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली आहे आणि असं बोलून पत्राच्या अखेरीस राज ठाकरेंनी अशी मागणी केली आहे की तुमची मन की बात खूप झाली, आता खऱ्या खुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात पण ऐका. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली यावर सगळ्यांना उत्तर द्या, असं राज ठाकरेंनी ठणकावून त्या पत्रात लिहिलंय. फक्त शरद पवार किंवा राज ठाकरे यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे असं नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला जमिनीवरच्या वास्तवाचे प्रश्न विचारले. म्हणजे सोने व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांच्या उपजीविकेचं काय होणार? सध्या शेतीची कामं वेगाने सुरू असताना इंधनावर निर्बंध येणार का? वर्क फ्रॉम होम कार्यालयांसाठी ठीक आहे,
पण लवकरच सुरू होणाऱ्या शाळांचं काय आणि नैसर्गिक खतांची देशाला पुरेशा प्रमाणात निर्मिती करण्याची आपली क्षमता आहे का, हे असं जमिनीवरचे प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारले. बरं, एकीकडे असं सगळं असताना दुसरीकडे राहुल गांधी यांनी तर थेट मोदींवर टीका करत हल्लाबोल केलाय. तेव्हा काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट म्हटलंय की पंतप्रधानांचे हे आवाहन म्हणजे उपदेश नसून त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील अपयशाचा पुरावा आहे. देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर आहे. दरम्यान राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय की पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितलं त्याचा अर्थच राहुल गांधी यांना समजलेला नाहीये आणि देशाने त्यांना सर्वत्र नाकारलाय. शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर पंतप्रधानांच्या या आव्हानांमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये स्पष्ट दुभाजन दिसून येत आहे. एकीकडे विरोधक सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित करतायत, तर दुसरीकडे सत्ताधारी गट हे आवाहन देशहिताचं पाऊल असल्याचं सांगतोय. आणि या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी मात्र सर्वसामान्य नागरिकच आहे, ज्याला महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेचा थेट फटका बसतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.